मूलाधार ते विशुद्ध चक्रापर्यंतच्या सामान्य माणसाला हे 5 चक्र तरी त्याचे ओके पाहिजे. पण आध्यात्मिक मार्गामध्ये जे काही व्यक्ती आहेत त्यांचं आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र हे ओकेच पाहिजे. म्हणजे आध्यात्मिक मध्ये पण सहस्त्रार चक्र नसेल ओपन तरी चालतं. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे काय की तुमचं पूर्णपणे तुम्ही अध्यात्माला वाहिलेले असाल तर सहस्त्रार ओपन झालेलं चालणार आहे. पण तुम्ही संसार करून जर अध्यात्मात असाल तर तुमचं आज्ञाचक्रापर्यंतच तुम्ही जाणं योग्य आहे. कारण तुम्हाला दोन्ही बॅलन्स करायचं आहे. आज्ञाचक्रामध्ये जर विचार केला आपण, पत्रिका पण बघितली, अंकशास्त्राप्रमाणे पण बघितलं, हिलिंग पण केलं, पण काय होतं ना की मला व्हिज्युअलाइजच होत नाही किंवा इंट्युशनच येत नाही की ह्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे. असं ज्यावेळेस वाक्य येतं तर तुमच्या आज्ञाचक्राला 5 लेअर असतात आणि जसं मी मंत्र सांगितला किंवा तुम्हाला मंत्रांची संख्या सांगितली, मिनिमम 51 वेळेस तर मॅक्झिमम 101 वेळेस किंवा 108 वेळेस ते माळ जप तुमचा झाला पाहिजे. जसे तुमचे दिवस वाढतील तसे एक लेअर तुमचे वितळायला लागतात आज्ञाचक्रावरचे.